ओम नमो अनादिअद्या वेद वेदांत विद्या वंद्या ही परम वंद्या स्वसंवेद्या श्री गणेशा महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ति प्रतिष्ठान गोदा तटीच्या निवासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी हरिभक्ती लावो नितारी समस्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा अदोराम तपोवनादिगमनम् हत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव सम्भाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरी दाहनं पश्चात् रावण कुम्भकर्ण हननम् एतद्धि रामायणम् लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्री राम जय राम श्री राम जय राम पहले राहू संतूर श्री राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री 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 राम जय राम बोला सगळे म्हणा श्री राम जय राम 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 श्री राम जय राम
सुदशरथ अजीर बिहारी सीताराम चरित अति मधुर सरस परमित मनभाव पुनि पुनि कितनी हो सुनी सुनाए दिल की प्यास बुझत ना बुझाए राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय प्रणाम जोरी जुग पानी राम सिया राम जय जय 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 राम श्री राम श्री राम श्री राम स्वयं श्री राम प्रभु ऐकती स्वयं श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती रामायण गाती कुशल रामायण गाती मान दोघे कवयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित्र पित्याचे ज्योतीने तेजाची आरती कुशलव रामायण गाती 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 कुशलव रामायण प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान की जय जय महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राच्या पवित्र कथा मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राचे निश्चिम भक्त
हनुमंतरायांच्या पवित्र प्रांगणामध्ये आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या गावामध्ये यावर्षी गावकरी मंडळीने आपल्या रामकथेचं आयोजन आपल्या चातुर्मास समाप्तीच्या निमित्ताने होत असलेल्या सप्ताहामध्ये आयोजन केलेलं आहे। आणि 7 दिवसामध्ये आपल्याला ही कथा पाहायची आहे। त्यामध्ये 3 वर्षामध्ये आपल्याला ही पूर्ण कथा पाहायची। एरवी जे रामायण आपण नेहमी करायचो ते 7 दिवसात पूर्ण रामायण, पुढच्या वर्षी पुन्हा तेच रामायण, तिसऱ्या वर्षी पुन्हा तेच। त्यामुळे या वर्षी थोडा बदल केला। पहिल्या वर्षी 2 कांडाचं रामायण होईल, दुसऱ्या वर्षी 2 कांडाचं होईल, तिसऱ्या वर्षी 3 कांडाचं होईल। अशा पद्धतीने 7 कांडाचं रामायण 3 वर्षात मिळून होणार आहे। आणि त्यासाठी यजमान आहेत श्रीमान जनार्दन कोंडीभाऊ आनंदे, श्रीमान सूर्यभान पांडुरंग आनंदे, श्री विठ्ठल भानदासराव आनंदे, श्री बापूराव बाबासाहेब घुमरे आणि श्रीमान मंजित कुंडलिकराव आनंदे या यजमानाच्या तर्फे आपल्या समस्त गावकरी मंडळींच्या करिता ही रामकथा आयोजन केलेलं आहे। त्यांना भगवान दीर्घायुष्य देव, प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना। आणि आता तुम्ही 7 दिवस यायचं बरं का कथेला, है का नाही? तुमच्यामुळं कथा आहे, लोकांना ऐकायला मिळेल, आणि तुम्हीच कथेला नाही असं होता कामा नाही, है का नाही? काही काम तर 12 महिने चालूच आहे। मेलं तर गेलं, काम बंद कधी मास्तर, है का नाही? काम कधीच बंद नसतं, 12 महिने आपल्या मागे रोजच काम आहे। आणि म्हणून सुंदर असं आयोजन आहे कथेचं। आपण जी कथा करतो या कथेमध्ये आपल्याला प्रभू रामचंद्राची दिव्य कथा एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या आधारे पाहायची आहे। कारण महाराष्ट्रामध्ये भाषा बोलली जाते मराठी, पण कथाकार मराठी भाषेतल्या रामायणाचा आधार कोणीच घेत नाही बरं का। मी अभिमानानं सांगतो, महाराष्ट्रभर जेवढे रामायण कथाकार आहेत ते सगळे तुळशी रामायणावर कथा करतात। त्यांना नाव नाही ठेवायचं, पण ते तुळशी रामायणच का निवडतात? असं आहे, महाराष्ट्रामध्ये आपल्या गावासारखे शेकडो गाव आहेत, हजारो गाव आहेत की ज्या गावामध्ये वारंवार भावार्थ रामायण ग्रंथ झालेला असतो। आणि म्हणून कथाकाराने थोडस पाऊल इकडं तिकडं गेलं की लोक कान धरते ना। आणि म्हणून कथाकाराने निवड कोणती केली? हिंदी रामायणाची। त्याच्यात जर चुकलं बी तरी मग कथा झाल्यावर कोणी म्हणलं असं असं सांगितलं राव तुम्ही, नाही नाही तुळशी रामायणात तसंच आहे, जमलं गेलं बघा, डेरिंग लागते महाराज। आणि म्हणून आपल्याला सुंदर अशी कथा आहे। नाथ महाराजांनी गोड असं आख्यान लिहिलेलं आहे। मी नेहमी सांगत असतो की काही कथा ज्या आपल्याला इतर रामायणामध्ये पाहायला मिळत नाही, उदाहरणार्थ हनुमंताची जन्मकथा भावार्थ रामायणात आहे, तुळशी रामायणात नाही। तुम्ही म्हणाल कसं काय? तुळशी रामायणाच्या पद्धतीनं जर प्रभू रामचंद्राचा जन्माचा जो इतिहास सांगितला जातो, जे कथानक सांगितले जातं,
तुळशी रामायणामध्ये रामजन्माचा जो इतिहास आहे थोडासा बदलून आहे. लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. अग्निदेव प्रगट झाले, राजाच्या हातात प्रसादाचं पात्र दिलं. अग्निदेव प्रसन्न झाले, प्रगट झाले आणि म्हणले, हे राजा, मी तुला प्रसन्न आहे आणि भगवान महाविष्णूनं मला तुझ्याकडे पाठवलेला आहे. हा प्रसाद घे आणि तुझ्या राण्यांना खायला दे. मग राजानं तो प्रसाद घेतला, वशिष्ठाकडे दिला. वशिष्ठानं त्या प्रसादाचे 2 भाग केले. आता तुम्हाला पटतंय का बघा. प्रसादाचे 2 भाग केले. एक उचलला, कौशल्याला दिला. मग एकच भाग राहिला, अर्धाच राहिला. त्याचे पुन्हा 2 केले. त्याचे पुन्हा 2 केल्यावर एक उचलला, कैकेयीला दिला. मी हे कशातलं सांगायलो? तुळशी रामायणातलं बरं का. कसं कसं? पहिला एवढा गोळा चिखला प्रसादाचा, खीर होती गव्हाची, अर्ध्यातून तोडली आणि कौशल्याला दिली, राहिली अर्धी. त्याच्यात पुन्हा 2 भाग केले. एक उचलला, कैकेयीला दिला, सुमित्रेला नाही, कैकेयीला दिला. आता एकच राहिला, म्हणजे चतकोरच राहिला. बरोबर आहे. चतकोर मधून पुन्हा 2 केले. काय गरज होती? तुळशी रामायण. पुन्हा त्याचे 2 केले, सुमित्रेला दिले. असं तुळशी रामायणामध्ये कथा आहे. सुमित्रेला 2 मुलं झाले, कैकेयीला नाही. पण ते कथाकार सगळे महाराष्ट्रातले, कारण त्यांना माहित आहे भावार्थ रामायण घराघरात लोक ऐकतात. ते सुद्धा नाथ महाराजांच्या मताप्रमाणे रामायण इथे सांगतात. कुठे? त्या जन्म प्रसंगाला प्रसाद. आणि मग आपलं जे आहे ते आहे. कैकेयी रुसली, ऐकले 3 भाग केले आणि कैकेयीच्या हातावरला प्रसाद घारीनं झडप घातली. घारीनं जर झडप घातली नाही तर हनुमंताचा जन्म कसा साजरा करायचा? बरोबर आहे. बघा, आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या संतांचं एक वाक्यता आहे. नाथांनी लिहिलंय की एक घार येते आणि प्रसादावर झपका मारते आणि ती घार आकाशात जाते आणि तिकडं ऋष्यमुख पर्वती अंजनी तप करी. तिनं महादेवाला प्रसन्न करून घेतलं आणि भोलेनाथ म्हटले, तथाच काय पाहिजे? म्हणले, मला तुमच्यासारखा तेजस्वी ओजस्वी मुलगा व्हावा. मग भगवान शंकर सांगतात की वायुदेव येऊनी प्रसाद देईल तुझला, भक्षिका वहिला अविलंबे. आता तिथे नामदेव महाराजाचा अभंग, पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. बरोबर आहे. तुळशी रामायणात जर घारच आली नाही तर पिंड कुठं गेला? मिळच नाही. पिंड गेलाच नाही ना. आणि पिंड जर गेला नाही तर हनुमंताचा जन्म साजरा करणार कसा? असा गोंधळ आहे. म्हणून आपण जी कथा पाहणार आहोत ती भावार्थ रामायणाच्या आधारे. भावार्थ रामायणामध्ये अतिव सुंदर नाथ महाराजांनी एकाचड एक जिथे जे लागेल लागू पुरता उतारा, बऱ्याच गोष्टी, बरेच कथानक इतर ग्रंथातून विचार करून सुंदर पद्धतीनं ते कथेमध्ये बसवले आणि त्या पद्धतीनं आपण कथा पाहणार आहोत. तेव्हा ज्यांच्या ओझरत्या वाणीतून, ओघवत्या वाणीतून, प्रासादिक वाणीतून ही रामकथा आपल्यापर्यंत पोहोचली, त्या नाथ महाराजांना आणि महाकवी वाल्मिकाला वंदन करून आपण आपल्या कथेला प्रारंभ करूया. एकदा भजन करा सगळे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम
जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय 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 जय राम प्रभु रामचंद्र भगवान की जय। पहिल्यांदा रामायण जर कोणी लिहिलं असेल तर ते लिहिलं वाल्मिकानं पहिल्यांदा। महाकवी वाल्मिकानं जेव्हा रामायण लिहिलं तेव्हा त्रेतायुगाच्या सुरुवात असते। म्हणजे प्रभू रामचंद्राच्या जन्माच्या हजारो वर्षांना अगोदर रामायण लिहिलंय। आणि असं रामायण लिहिलं महाराज की त्यानं जसं जसं लिहिलं तसं तसं रामप्रभूला वागावं लागलं। काय ताकद असेल त्याच्या लेखणीची, काय तप केलं असेल वाल्मिकानं, कोणती साधना केली असेल। खरं पाहिलं तर जेव्हा वाल्मिकाचं चरित्र सांगतात महाराज मंडळी, तेव्हा वाल्मिकाचं चरित्र सांगत असताना खूप अतिशय वाईट असं चरित्र आहे। कोळ्याच्या जमातीमध्ये जन्माला आलेला एक माणूस, वाटमारीचा धंदा, रस्त्यानं त्या ज्या रस्त्याला तो बसायचा त्या रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्याला एकाला सोडलं नाही महाराज रिकामा फटके दिल्याशिवाय। आणि त्यामध्ये जर एखादा जरा तगडा ब्राह्मण आला की मग त्याला बेदम मारहाण करायची, त्याच्या जवळचं जे काय असेल माल लंपास करायचा। शेवटी ब्राह्मणच ते, ब्राह्मणानं सगळं द्यावं, हे बघ वाल्या मारू नको गड्या, तुला काय पाहिजे ते घेऊन टाक पण मला मारू नको। मार कोणालाही आवडत नाही महाराज, कोणालाच आवडत नाही। पण वाल्यानं काय करावं, सगळं घ्यावं, ब्राह्मणानं एक वस्तू मात्र देऊ नये। ब्राह्मणाजवळ असायचं देवपूजा। देवपूजा म्हणजे काय, आजही ब्राह्मणाच्या घरी जाऊन बघा, त्यांच्या देवपूजेमध्ये शाळीग्राम नावाचा देव असतो।
आपल्याला इथे बसलेल्यापैकी किती लोकांना शाळीग्राम माहित आहे? हाय, बऱ्याच जणांना माहित आहे. शाळीग्राम म्हणजे अंगठ्यापेक्षा थोडा जाड हे केलं गुळगुळीत दगड, पण तो भगवान विष्णूचा प्रतीक म्हणून देवपूजेमध्ये पूजल्या जातो. बरं का? असं तुकोबराय म्हणतात, शाळीग्राम विष्णू मूर्ती. तुकोबरायचं प्रमाण आहे. भगवान विष्णूची मूर्ती म्हणून शाळीग्रामाची पूजा केली जाते. प्रत्येक ब्राह्मणाच्या घरी देवपूजेत शाळीग्राम असतो. चला, इथपर्यंत आपण आलो. शाळीग्राम आणि त्याला गंध लावायचं, ती आचमनाची पळी, हे 2-4 वस्तू असायच्या आणि त्या एका कापडाच्या पिशवीमध्ये गुंडाळलेलं पुरचुंडी, पुडका, एवढं गाठोडं. ब्राह्मणानं सगळं द्यावं, हे वाल्या मारू नको, हे सगळं घेऊन टाक, पण ते गठुडं ठेवायचं बगलात. ए देवबाप्पा, ते बगलातलं दे ना. वाल्यानं काय करावं? यानं सगळं दिलं नाही आपल्याला, ते गठुडं ठेवलं बगला. त्याच्यात काय नाही रे, देव आहे. मग वाल्यानं विचार केला, देवबाप्पानं सगळं दिलंय पण हे गठुडं कम देईना. पहिला ब्राह्मण त्यानं मारला, महाराज मास्तर, जीवच मारला. जीव सोडा ब्राह्मणानं, पण काय नाही सोडलं, गठुडं बगलत दाबलेलं. मग वाल्याच्या मनामध्ये शंका आली, ज्या अर्थी ब्राह्मणानं जीव सोडला सहज, पण गठुडं नाही सोडलं, त्या अर्थी या गठुड्यातली जी वस्तू आहे ती काहीतरी भारी असली पाहिजे. मग गठुडं सोडून पाहिलं. पहिला ब्राह्मण मारलं, सोडून पाहिलं गठुडं, तर काय निघालं गठुड्यात? एक आचमनाची पळी आणि एवढा दगड. ते म्हणला, हे दगड तर नाहीच म्हणला. आता ब्राह्मणाने कशामुळे सांभाळलं त्याला? आपल्या देवाची आपल्या डोळ्या देखत विटंबना होऊ नये म्हणून ते जीवापाड जपलं त्याला. पण जेव्हा जीव सुटला, प्राण सुटल्यावर ब्राह्मणाच्या बगलतलं गठुडं खाली पडलं. त्यानं सोडून पाहिला आणि विचार केला. त्यानं सुपर डोकं लावलं. वाल्या मनाशी म्हणू लागला, ज्या अर्थी देवबाप्पानं मरुस्तर गठुडं सोडलं नाही, शो दगड साधा नसला पाहिजे. ते काय म्हणते, ते तर दगड नसेल म्हणला. कोणता दगड? की जो दगड लोखंडाला लावलं की लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. म्हणजे त्याला त्या दगडाचं नाव सुद्धा माहित नाही. परीस. आणि जर परीस असेल तर कशाला देवबाप्पा जीव सोडून नाही का द्यायचा? परीसच आहे असा त्याचा भ्रम झाला वाल्याचा. आणि त्यानं ते परीस मग जपून ठेवण्यासाठी एका दगडाचा रांजण असा छणी हातोड्याचे घाव घालून दगडालाच आतून कोरून रांजणासारखं बनवलेलं होतं. त्या दगडी रांजणामध्ये त्यानं ते दगड टाकायला सुरुवात केली. पहिला दगड टाकला, पुन्हा दुसरा ब्राह्मण 4-8 दिवसाला मारला, पुन्हा त्याच्याजवळ बी तसाच दगड निघाला. म्हणलं, ह्या ब्राह्मणाजवळ हे सगळे दगडच निघते. जर हा परीस असेल, माझ्या हातानं जेव्हा मला चोरी करता येणार नाही, मला मारता येणार नाही कोणाला, तेव्हा बसून खाच्या लागी कार्यक्रम झाला. हळूच कोण दगड बाहेर काढायचा, वन्या लोखंडाला लावायचा की सोनच, असा त्यानं कार्यक्रम मनाशी ठरवला. आणि जेवढे दगड गोळा होते तेवढे केले. किती दगड भरले? आता तुम्ही सांगा, दगड किती भरले? किती रांजण भरले दगडानं? 7 रांजण. पण काही गावामध्ये मी सांगतो ना, थोडं उलट सांगतो. वाल्यानं इतकं पाप केलं तर 7 रांजण भरले. दगड केवढाले? म्हणले मोहरी एवढाले. मोहरी एवढाले दगड टाकून त्यानं काय माणसं मोजीत बसला का? मोजायसाठी नाही. त्याच्या मनामध्ये भ्रम झाला की हा दगड काहीतरी कामाचा आहे आणि हा दगड आपण सांभाळला पाहिजे. आणि ते दगड
एक रांजण भरला, 2 भरले, 3 भरले, 7 रांजण भरले. आता इकडं विचार केला तर पापाचा घडा भरला. आपण बोलताना काय म्हणतो, घडा भरल्यावर होईल पालथ म्हणतो की नाही. मग आता 7 रांजण भरल्यावर पाप जास्त झालं का नाही. संताची भेट पाप जास्त झाल्यावर होते का पुण्य उदयाला आल्यावर होते. पुण्य उदयाला, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. कोण पुण्य यांचा होईन सेवका, कोण पुण्य यांचा होईन सेवका, कोण पुण्याचा होईना सेवका, कोण पुण्याचा होईना सेवका. संताची भेट होण्यासाठी पुण्य लागतं महाराज. मग असं सांगतात, एक दिवस असा त्याच्या आयुष्यामध्ये आला, पुण्याचा उदय झाला महाराज. कधी काळी भजन केलेलं असेल, पुण्य केलेलं असेल, आणि ते पुण्य उदयाला आलं. त्याच रस्त्यानं एक दिवशी नंबर लागला नारदाचा. तोच रस्ता ज्या रस्त्यानं अनेक ब्राह्मण मारून एवढं पाप वाल्यानं केलं, त्या वाल्याच्या भेटीला नारदाची स्वारी आली आणि नारदाची भेट झाल्याबरोबर महाराज जीवनच बदलून गेलं वाल्याचं. म्हणतात की ज्यांच्या भेटीमध्ये सगळ्या ग्रंथीचा भेद होतो, तस्मिन दृष्टे परावरे, शास्त्र सांगतंय. संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. झाडपोटी शीतळ. संताची भेट झाल्यावर कुठे ग्रंथी राहणार नाही, एकही गाठ राहणार नाही, आणि जीवनाची शांती होते, समाधान मिळतं महाराज. आणि नारदाची दृष्टी भेट झाली. नारदाला येताना पाहिलं. वाल्या म्हणला, आज काही वेगळाच महाराज आला बा. भली लांब शेंडी आणि अंटिण्यासारखी शेंडी पण उभी. अरे बापरे म्हणला, आजचा महाराज वेगळा दिसायला होता. ब्राह्मणच हे म्हणला, पण वेगळाच ब्राह्मण दिसायला आहे का. रोज येत होते ते ब्राह्मण आणि आजचा ब्राह्मण. भारी माणूस दिसायला. खांद्यावर ब्रह्मविना, हातामध्ये चिपळ्या, आणि 24 तास भजन चालू. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. 24 तास भजन चालू. जवळ येऊ दिलं पुढ्यात. आणि त्याचं जे दांडकं होतं महाराज, लाकूड होतं, खंटाड होतं का गुळगुळीत होतं आहे का नाही. ते दांडकं उचलून घालणार टाळक्यात. नारदाचं लक्ष गेलं म्हणून जमलं मला. नारदानं वरच्यावरच धरलं. म्हणलं काय करायला. ते म्हणले पूजा अशी कशी. आपली अशीच असते पूजा. मारायला लागलास का काय म्हणले. हा मग आपण मारितच असतो. रोज माणसं मारतो. हो कशासाठी करायला सगळं. महाराज डोकंच उजळलं.
कशासाठी? किम कारण? याला काही कारण का उगाच? ते म्हणलं असं कसं? माझ्या कुटुंबाच्या उदरभरणासाठी मला हे करावं लागतं. चूक आहे. तू कधी विचारलंस का? बायका मुलांना विचारून ये जरा, तू केलेल्या पापामध्ये ते हिस्सेदार होतील का म्हणून. वाल्या म्हणतो वा महाराज वा, मानलं तुम्हाला. माझ्या हातातून निष्ठून जाण्याची चांगली नामे युक्ती तुम्ही शोधून काढली. नारद होते ते महाराज. नारद म्हणले हे बघ, तुझ्या हातातून निष्ठून जाणार नाही. वाटलंच तर तुझ्या हातात जे दाव आहे ना, त्या दाव्यानं मला बांधून टाक. आता होताच असा गडी हा येडमट. त्यानं खरंच दाव उकललं, एका झाडाला नारदाला बांधून टाकलं आणि आलोच म्हणला आता बायकोला विचार. पळत घरी गेला. आधी बायकोला विचारलं, मग मुलांना विचारलं, आई वडिलांना विचारलं. सगळ्यांनी नकार दिला महाराज. आणि जेव्हा सगळ्यांनी नकार दिला तेव्हा परतीला निघाला, परत यायला निघाला, नारदाकडे यायला निघाला. आपल्या कृतीचं त्याला पश्चाताप होऊ लागला की मी एवढ्या मोठ्या महात्म्याला बांधून टाकलं. धावत परत आला, दाव सोडलेला आहे आणि नारदाच्या पायावर लोळण घेतली बांधल्या. श्री संताची ये माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. महाराज मला क्षमा करा. हे वाल्या काय झालं? तुम्ही म्हणले तीच बरोबर निघाला. कोणी माझ्या पापात हिस्सेदार होणार नाही, मलाच ते पाप फेडावं लागेल. महाराज कसं होईल माझं? रडू लागला वाल्या, पश्चाताप करू लागला. कितीच मी पाप केलं. नारद मुनीनं त्याच्या पाठीवरून हात फिरवला. हे घाबरू नकोस, असं पाप अजून जन्माला आलं नाही की जे नामानं जळत नाही. मग वाल्या म्हणतो महाराज तुम्हाला माझं पापच माहित नाही किती केलं पठ्यानं. किती केलंस तो पाप? चला म्हणले तुम्हाला दाखवतो. नारदाच्या हाताला धरलं वाल्यानं आणि त्या रान्न भरून ठेवले होते का शालिग्राम दगडांना, तिथं घेऊन गेला. ही दगड कोणाजवळ असतो म्हणला? ते म्हणले ब्राह्मणाजवळ. मग इतके पठ्यानं ब्राह्मण मारले, नुसते ब्राह्मण इतके. बाकीचा बारदाना कितीक मारला त्याचा तर मेळच नाही म्हणला. मोजलं नाही ते, हे तरी मोजले ना. तरीही नारदानं सांगितलं अरे हे चिल्लर पाप आहे, छटछुट आहे. आपण सांगताना काय सांगतो वाल्या कसा आहे? होलसेल पापी, होलसेल. चिल्लर पापी नाही वाल्या, होलसेल पापी. कारण त्याचं वर्णन करताना संतांनी अशा पद्धतीने केलं. ब्रह्महत्या राशी पातकी अपार, ब्रह्महत्या राशी पातकी अपार, ब्रह्महत्या राशी पातकी अपार, ब्रह्महत्या राशी पातकी अपार. वाल्मिकी किंकर वंद केला, वाल्मिकी किंकर वंद केला, ब्रह्महत्या राशी पातकी अपार, ब्रह्महत्या राशी पातकी अपार. अशा ब्रह्महत्यारा, ब्राह्मणाची हत्या करणारा, हत्येचं गणित आलं बर का या अभंगामध्ये. अपार हे काय गणित आहे त्याच. आकडा नसन सांगितला, आकडा सांगायसारखं नव्हतंच ते. ब्रह्महत्या राशी पातकी अपार, अपार पाप केलं. दुसरा पुरावा संत सेना महाराज. वाल्या कोणी महाहत्यारी,
वटकोणी म्हातारी नामे कारिला निर्धारी नामे घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाची पर्वत जळती पापाची पर्वत जळती पापाची हो असा वाल्या पण वाल्याचा वाल्मिक केला ही संताची ताकद हा नामाचा महिमा घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे अशा पद्धतीनं वाल्याला बसवलं खाली मांडी घाल म्हटली वाल्या मनामध्ये जी काही भीती आहे ना ही भीती बाजूला काढून फेक मनामध्ये शंका ठेवायची नाही आणि दृढ विश्वास मी तुला मंत्र देतो आपल्याजवळ मंत्र असा आहे या एकाच मंत्राने तुझं सगळं पाप जळून जाणार आहे घातली मांडी महाराज डोळे झाकून घे घेतले डोळे झाकून आणि आता सांगितलं की मी तुला एक मंत्र देतो 2 अक्षराचा मंत्र सोपा आणि सांगून टाकला मंत्र मन राम आता ज्या पुण्यानं संताची भेट होते त्या पुण्यानं देवाचं नाव तोंडाला यायला वेगळंच पुण्य लागतं जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे रामाचं नाव आपल्या जिभेवर येण्यासाठी पुण्य येईल ज्ञानोबरानं लिहिलंय पहिला अभंग आपण भजनात रोज म्हणतो बहुता सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी देवाचं नाव मुखानं येण्यासाठी जे जन्म सहस्री ओळखीजे एक वेळ मुखाशी यावया काय ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानेश्वरी हजारो जन्माचे पुण्य लागते देवाचं नाव मुखात यायला आता यानं तर पाप केलेलं येईना नाव महाराज पण संत कोणाला म्हणतात की ज्यांच्या बोलण्यातून सहज उपदेश होतो पण सहज नाही झाला तर जे करुणी सायास कविती त्यांना म्हणतात संत वाल्या म्हणला महाराज काय सांगितलं का तुम्ही म्हणले ते तर मला म्हणता येईल वाल्यानं असं म्हणायला पाहिजे होतं ना की मला राम म्हणता येईना कसं वाटतं तुम्हाला राम म्हणता येईना म्हणल्यावर एकदा का होईना म्हणता आलं की नाही तो तसा नाही म्हणला ते म्हणला महाराज ते मला येईना मग संत नारद महर्षी देवर्षी नारद म्हणतायत वाल्या ते नाही जमत तर दुसरं आपल्याजवळ 7 कोटी मंत्र आहे किती कोटी सगळे मंत्र किती येतात 7 कोटी आणि रामकृष्ण हरी हा मंत्राचा राजा आहे 7 कोटी मधलं कोणचं का होईना तुला नाव सांगतो 2 अक्षरी 3 अक्षरी 1 अक्षरी 4 अक्षरी 5 अक्षरी 6 अक्षरी
है का नाही? 12 अक्षरी ओम नमो भगवते वासुदेवाय 12 अक्षरी मंत्र आहे. हीच द्वादशाक्षरी ध्रुव 18 पद पावला. प्रल्हाद रक्षिला अग्नी शस्त्रापासून जळा. कुठलंही नाव तुला सांगतो. मग नारदानं सुपर डोकं लावलं महाराज. नारदानं विचार केला, तू धंदा काय केला म्हणले आतापर्यंत? ते म्हणलं मारामाऱ्याचा केला भाऊ, आपल्याला मारायचं लय आवडतं कार्यक्रम. म्हणले मग तुला सोपा मंत्र मारा. आता हे मंत्रवाणी वाटतंय का? वाल्यानं डोळे झाकल्यात म्हणू लागला महाराज, तुम्ही मंत्र बदलून द्याल पण मला हे मंत्रवाणी वाटणार आहो. ते म्हणले तुझा माझ्यावर विश्वास आहे का? म्हणले हा तुमच्यावर विश्वास आहे. म्हणले मग मी काही म्हणायचं सांगितलं तर तो ते म्हणायचं, त्याला म्हणायचं विश्वास. काही मी मंत्र सांगितलाय तुला, तो मंत्र बरोबर आहे, तू त्या मंत्राचा अहोरात्र अट्टहासानं जप कर. केलं सुरू महाराज. मारा 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 मारा. डोळे झाकलेले. आता तुम्ही विचार करा, मारा मारा हे काय मंत्र आहे काय? नाही, पण तो मंत्र झाला महाराज. कसा झाला बघा. मारा 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 मारा. झालं की नाही रामा? म्हणजे म्हणत होता मारा, पण त्याचं काय झालं? रामा. आता याच्यामध्ये व्याकरणाचं थोडं सांगतो. व्याकरणामध्ये राम एक वचनी प्रथमा विभक्ती. राम. रामास रामाला द्वितीय विभक्ती. पण एक विभक्ती अशी आहे जिला अष्टमी म्हणतात किंवा संबोधन म्हणतात. संबोधन म्हणजे हाका मारणे. रामा. रामा हे काय आहे? संबोधन आहे. म्हणजे त्याला तितक्या हाका मारल्या रामाला. बरोबर आहे की नाही? संताला काही करता येतं. मंत्र बदलून दिला, त्याच्या कल्याणाचा दिला. आणि नारद देवर्षी नारद निघून गेल्यानंतर 12 वर्ष त्यानं त्या जपाचं काय केलेलं आहे? पुरस्चरण केलेलं आहे. जपाचं चिंतन केलेलं आहे. आणि अट्टहासानं त्या नामाचा त्यानं उच्चार केलेला आहे. आणि तो उच्चार आता अजपाजप झाला. नामोबरायनं हरिपाठात जे म्हटले ना, तो अजपाजप साध्य झाला. आता त्यानं अशी जीभ धरून फुली तरी मारा मारा त्याचा चालू होता. पण तो काय म्हणत होता? रामा रामा. आणि झोप लागली तरी मंत्र चालूच. त्याला म्हणतात अजपाजप. असा अजपाजप झाला. 12 वर्षाची तपश्चर्या फलीभूत झाली. आणि हलन नाही, चलन वलन नाही, हलणं नाही, चालणं नाही, डोलणं नाही. त्यामुळं मुंग्यांनी त्याच्या अंगावर वारुळ तयार केलं. 12 वर्षानं नारदाची स्वारी आली त्याच रस्त्यानं. नारद म्हणले इथंच कुठेतरी एका झाडाखाली एक बाबा बशिला होता, आपण वाटमारी करणारा, दिसत कसा नाही. तर थोडं हवा शांत झाल्यावर ऐकू आलं रामा रामा. अरे म्हणलं इथंच दिसायला. वारुळातून आवाज यायला. मग वारुळ हातानं बाजूला काढलं, स्वच्छ केलं, त्याला जाग केलं. नखाच्या चुंबळी वळाल्या होत्या. डोक्याच्या जटा जमिनीला टेकल्या होत्या. नुसते हाड राहिले होते. हाडावर कव्हर कातड्याच. आणि मारा माराचा जप चालू. जाग केलं, सावध केलं. वाल्या, आता तू वाल्या नाही राहिला. वाल्या म्हणजे पापी वाल्या होता. कोळी जमातीत जन्माला आलेला वाल्या. आता तू ब्राह्मण झालास. ब्रह्मजानाती ब्राह्मण. आता तुझं नाव बदलून ठेवलं. वारुळाला वल्मी म्हणतात संस्कृत मध्ये. बरं का? वारुळातून पुनर्जन्म झाला म्हणून त्याचं नाव ठेवलं वाल्मिक. आणि वाल्मिकाला सांगितलं आता रामायण ग्रंथ लिहायचा, प्रभू रामचंद्राचं दिव्य चरित्र लिहायचं. आणि त्या वाल्यानं चरित्र लिहिलं. अहो असं चरित्र लिहिलं
रामाला तर वागावंच लागलं, पण माझ्या तुकोबारायला त्याचं वर्णन करावं लागलं मला. केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. कोणियाची कीर्ती वाढली गहाना, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. कोणियाची वाढली गहाना, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. आणि मग वाल्मिकानं ग्रंथ रचना केली. अथ ते इतिपर्यंत 100 कोटी श्लोकाचं रामायण लिहिलं महाराज. पहिलं रामायण किती श्लोकाचे होतं? 100 कोटी. मग रामायण लिहिलं, तयार झाला ग्रंथ महाराज. पण 3 लोकांमध्ये भांडणं झाले, भांडणं सुरू झाले. 3 लोकांमध्ये देव स्वर्गातले आले इथं भांडायला. म्हणले हे ग्रंथ तुम्ही लिहिलाय खरा, पण आम्हाला तिथं काही भजन नाही, कीर्तन नाही, पोथी नाही, पुराण नाही, तर ते आम्हाला देऊन टाका रामायण तिथं, है का नाही? स्वर्गातले देव भांडायले. इथल्या मानवाने त्याचा आविर केला. इथले मानव आडवे आले. ते म्हणले या या. प्रभू रामचंद्रानं मनुष्य रूप धारण केलंय, मानव रूप, आणि मनुष्य रूपात केलेला सगळ्या लीला, सगळा जो काय पराक्रम आहे तो मानवाच्या उत्क्रांतीसाठी योग्य आहे, तेव्हा ते आम्हालाच राहणार. आणि पाताळातले जे नाग होते, पन्नग होते, हे भांडायला आले मानवाला. ते म्हणले हो आम्हाला लय नरकामध्ये खितपत पडावं लागतं, आम्हाला पाप्याचे ते शासन करीत असताना हम धुम ऐकू येतं.